नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जगप्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सवाला गुरुवार दिनांक 3 पासून अधिकृतपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सुरुवात झाली. त्यानंतर पुढील 9 दिवस नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण म्हैसूर शहर दसरोत्सवासाठी सजलं आहे. चामुंडी डोंगरावरील देवीचे मंदिर सजवण्यात आले आहे. प्रसिद्ध साहित्यिक नागराजय्या यांच्या हस्ते नवरात्रोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. आज सकाळी या काळामध्ये शुभ वृश्चिक मुहूर्तावर नवरात्रोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह अनेक मंत्री, नेते उपस्थित होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दसरा व नवरात्रीनिमित्त आयोजित श्री दुर्गा माता दौडला आज गुरुवारपासून दरवर्षीप्रमाणे अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. तरुणांना एकवटून त्यांच्यामध्ये देव, देश व धर्म याची चेतना निर्माण करणाऱ्या श्री दुर्गा माता दौडीच्या पहिल्या दिवशी हजारो युवक युवती व शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला आहे. नवरात्रीमध्ये सलग 10 दिवस दररोज सकाळी आयोजित केल्या जाणाऱ्या या दौडची आजच्या पहिल्या दिवशी शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून सुरुवात झाली. आजच्या दौडीचे प्रमुख पाहुणे म्हणून छत्री गुरुजी, गणेश शास्त्री शुक्ल तसेच त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते. त्यांच्या वतीने शिवरायांना हार घालून ध्वज चढवण्यात आला. तसेच शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी दौडीसाठी उपस्थित शिवभक्तांना दौडीबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर दौडला सुरुवात झाली. उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीसमोर प्रेरणा मंत्र व आरती झाल्यानंतर शिवरायांच्या जय जयकारासह हर हर महादेवच्या घोषणा देत श्री दुर्गा माता दौडला सुरुवात झाली. दुर्गा माता दौड सुरळीत पार पडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरती करून ध्येयमंत्र म्हणून खडेबाजार पोलीस स्टेशनचे पीएसआय आनंद अडगुळ, मार्केट पोलीस स्टेशनचे पीएसआय महांतेश मठपती तसेच माळ मारुती पोलीस स्टेशनचे पीएसआय होन्नाप्पा तलवार यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला. त्यानंतर श्री कपिलेश्वर मंदिर येथे या दौडीची सांगता करण्यात आली. बेळगावच्या ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून हिंडलगा येथे पहाटे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे. बेळगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये गेल्या 15 दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. आज बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी हिंडलगा व मारिहाळ येथील चोरी प्रकरणी कारवाई करून 80,000 रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने तसेच चोरीमध्ये वापरलेल्या 2 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती दिली. शहरामध्ये वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांवर पोलीस विभाग कारवाई का करत नाही? पोलीस विभाग चोरीच्या गुन्ह्यांचा तपास संथगतीने का करत आहे? चोरट्यांचा शोध घेण्यासाठी शहरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे सक्रिय नाहीत का? त्यांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही का? असा सवाल करत प्रसारमाध्यमांनी शहर पोलीस आयुक्तांना खडे बोल सुनावले. बेळगाव शहरात स्मार्ट सिटीच्या वतीने एकूण 280 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी स्पष्ट केले. मात्र स्मार्ट सिटीलाच त्याचे व्यवस्थापन करणं कठीण झालं आहे. मात्र लवकरच गुन्हेगारीवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. बेळगावात 1924 मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी भूषवलेल्या अध्यक्षपदाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या डिसेंबरमध्ये बेळगाव येथे या अधिवेशनाचा शताब्दी सोहळा आयोजित करण्याचे नियोजन कर्नाटक काँग्रेसने केले आहे. काँग्रेसच्या बेळगावातील त्या अधिवेशनाला मोठे ऐतिहासिक महत्व आहे. कारण गांधींनी आपल्या हयातीत अध्यक्षपद भूषवलेले ते एकमेव अधिवेशन होते. बेंगळूर येथे काल 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या गांधी जयंती कार्यक्रमादरम्यान कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना बेळगाव येथील नियोजित सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची योजना जाहीर केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या सहकार्याने उत्सवाचे आयोजन करणारी समिती येत्या 24, 25 किंवा 26 डिसेंबरला प्रमुख भाषण देण्यासाठी ओबामा यांना बेळगावला आणण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत आहे.
देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता येत्या शनिवारी म्हणजे 5 ऑक्टोबरला मिळणार आहे. देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. यावेळी योजनेचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केला जाणार आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव तालुक्यात आज गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. गावागावांमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने दुर्गा माता दौडला मोठ्या जल्लोषात सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी पहाटे निघालेल्या या दुर्गा माता दौडमध्ये गावागावांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा या दुर्गा माता दौडमध्ये देण्यात आल्या. गावांच्या प्रत्येक गल्ल्यांमध्ये आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच भगवे फेटे आणि भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. यामुळे वातावरण भगवेमय झालं होतं. गावागावांमधील ग्रामदैवतांच्या मंदिरात शस्त्रपूजा करून दुर्गा माता दौडला प्रारंभ करण्यात आला. गावागावांमध्ये सुरू असलेल्या या दौडचे चौकांमध्ये गल्लीच्या कोपऱ्यांवर जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. काही ठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात येत होती. महिला आरती ओवाळून या दौडचे स्वागत करत होत्या. इराण इस्रायल तणावाचा बॉम्ब आज भारतीय शेअर बाजारावर पडलाय. 2 ऑक्टोबरच्या सुट्टीनंतर गुरुवारी शेअर बाजार उघडले तेव्हा सकाळपासूनच घसरण सुरू झाली आहे. बीएसई सेन्सेक्स 1264 अंकांच्या घसरणीसह उघडला. त्याचवेळी एनएससी निफ्टी देखील 345हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला. दुपारपर्यंत ही घसरण अधिक खोलवर गेली. बीएसई सेन्सेक्समधील घसरणीची पातळी 1800 अंकाच्या पुढे गेली, तर एनएससीचा निफ्टी 550 अंकांनी घसरलाय. शेअर बाजारातील हा भूकंप मोठ्या कंपन्यांना सहन करता आला नाही. रिलायन्स इंडस्ट्रीज पासून ते एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, महिंद्रा आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 4% घसरण झाली आहे. येळ्ळूर रस्त्यावरील बळ्ळारी नाल्याच्या पुलावर कचरा फेकून देण्यात येत असून त्यामुळे कचऱ्याचा ढीग मोठ्या प्रमाणात साचून राहत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत चाललेला असून तातडीने तेथील कचरा हटवावा अशी मागणी नागरिक व वाहन चालकातून होत आहे. बळ्ळारी नाला हा शेतकऱ्यांसाठी शाप ठरलाय. त्यातच या रस्त्यावरील पुलावरही कचरा फेकण्यात येत असून परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. सुरुते तालुका चंदगड येथील कुमार विद्या मंदिरचे उपक्रमशील शिक्षक शशिकांत सुतार यांनी विविध जातींच्या वृक्षांची 500 रुपये पालक व ग्रामस्थांना मोफत वितरण करून पर्यावरण जपण्याचा संदेश दिलाय. चंदगड तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार ते महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यासह अन्य विविध संस्थांचे पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक शशिकांत सुतार यांनी यापूर्वी स्वतःच्या खिशातून खर्च करत शाळेतील सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य केले आहे. सुरुते शाळेतील स्मार्ट ग्लोबल क्लासरूमचा एक वेगळाच उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात राबवण्यासाठी तब्बल 6 लाख रुपयांची पदरमोड करत शाळेचा कायापालट केला आहे. बेळगाव शहरातील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या वतीने गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती व स्वच्छता अभियानाची सांगता समारंभ रेल्वे कम्युनिटी हॉलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, आमदार राजू सेठ, सदस्य सुधीर तुपेकर, बोर्डाचे सीईओ राजीव कुमार व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये बोर्डाचे माजी सदस्य देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कॅन्टोन्मेंट शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीत व रघुपती राघव राजाराम या भजनाने झाली. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य, नाटक असा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षिसांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थी, कर्मचारी, शाळेचे पालक यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमामध्ये आमदार राजू सेठ व ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी बोर्डातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा व स्वच्छता अभियान यांचे कौतुक करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील येळेबैल गावामध्ये पोस्ट सुविधेचा वणवा झालाय. 2 महिन्यांपासून गावात पोस्ट खात्याची सेवा योग्य प्रकारे मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकातून होत आहे. तसेच 2 महिने झाले टपाल आलेच नाही असेही नागरिक सांगत आहेत. त्यामुळे पोस्ट खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन येळेबैल गावामध्ये सुरळीत पोस्ट सेवा सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. ग्रामीण भागातील जनताही बहुतांशी प्रमाणात पोस्ट खात्याच्या सेवेवरच अवलंबून असतात. विविध प्रकारचे येणारे टपाल, पत्रके, अहवाल, नोटीस, चेकबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी पोस्ट ऑफिसमधूनच नागरिकांना मिळते. मात्र येळेबैल गावामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून पोस्टमन आलाच नाही. जरी पोस्टमन आला असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे टपाल मिळाले नाहीत अशा तक्रारी अनेक नागरिकातून होत आहेत. बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी गांधी जयंतीच्या शुभमुहूर्तावर सरकारी मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथे शासनाच्या आदेशानुसार LKG आणि UKG वर्गाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गांधीजींच्या आणि लाल बहादूर शास्त्रींच्या प्रतिमेचे पूजन करून आणि गांधीजींचे भजन गाऊन करण्यात आली. त्यानंतर LKG वर्गखोलीचे SDMC अध्यक्षा सौ रूपा धामणेकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर LKG मध्ये दाखल झालेल्या सर्व मुलांना फुगे देऊन त्यांना वर्गामध्ये दाखल करून घेण्यात आले. उपाध्यक्ष ज्योतिबा उडकेकर यांनी उपस्थित पालकांचे स्वागत केले. मुख्याध्यापक आर एम चलवादी आणि माजी प्रभारी मुख्याध्यापिका शोभा निलस्कर यांनी पालकांना वर्ग चालू करण्यासंदर्भात माहिती दिली. हा वर्ग चालू करण्यासाठी शाळेच्या SDMC समितीने व शिक्षक वर्गाने जय्यत तयारी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SS बाळेकुंद्री यांनी केले तर SB पाखरे यांनी आभार मानले. उपस्थित सर्व मुलांना अल्पोपहार व चॉकलेट्स देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. पुणे बेंगळूर हायवेवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच हत्तरगी टोलमध्ये असलेली सदोष यंत्रणा याबाबत अनेकदा तक्रार करूनही वाहतूकदारांना आवश्यक त्या सुविधा मिळत नसतील तर टोल का भरावा असा प्रश्न उपस्थित करत जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही तोपर्यंत टोल बंद करा अशी मागणी माजी महापौर विजय मोरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुणे बेंगळूर हायवेवरील समस्यांमुळे वाहतूकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. शिवाय वाहतूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे सोयी सुविधा नसलेल्या रस्त्यावर टोल का भरावा असा प्रश्न वाहतूकदारांपुढे निर्माण झालेला असताना दुसरीकडे टोलचा दर मात्र वाढतच आहे. त्यामुळे हा टोल वसुली बंद करावा अशी मागणी केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील विद्यानगर परिसरात बुधवारी रात्री 9च्या सुमारास 20 वर्षीय युवकावर काही जणांनी धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला. अशरफ अली शहर अल्ली नगारजी वय 20 राहणार निपाणी असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. अंधाराचा फायदा घेऊन सदर युवकावर हल्ला केल्यानंतर संशयित फरार झालेत. जखमीवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऐन नवरात्रोत्सवातच हा खुनी हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.